आता आपण येथे कढी पकोडा बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठी वाटी इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. रोजच्या वापरातलं तिखट अर्धा स्पून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. चिमटभर हळद टाकणार आहे. बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. कढीपत्त्याची 10 ते 12 पानं बारीक चिरून टाकलेली आहेत. हातावरती ओवा चोळून यामध्ये टाकणार आहे. या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण येथे पीठ चांगलं एकजीव मिक्स करून घेणार आहे. मला अजून इथे थोडंसं पाणी कमी वाटत आहे. यामध्ये मी आता अजून थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आपण येथे बघतच टाकणार आहे. पाणी टाकून छान एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. चिमटभर खायचा सोडा टाकलेला आहे. खायचा सोडा टाकल्यानंतर पीठ अजून थोडा वेळ छान एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये मोठी वाटी इतकं दही घेतलेलं आहे. अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. ज्या वाटीनं आपण बेसन पीठ घेतलं होतं त्या वाटीनंच येथे पाणी टाकणार आहे. अर्धी वाटी इतकं बेसन पीठ होतं तर आपण 9 ते 10 पटीनं पाणी यामध्ये टाकणार आहे. कढीसाठी येथे टोटल मी 10 वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे. कढीसाठी जे बेसन पीठ येथे भिजवून ठेवलं होतं त्याला 20 मिनिटं झालेली आहेत. 20 मिनिटांनी अजून थोडा वेळ हे पीठ 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी जास्त पातळही नसावी आणि जास्त घट्टसुद्धा नसावी. या पद्धतीने आपण हे पकोड्यासाठी पीठ तयार केलेलं आहे. येथे तुम्हाला मी महत्त्वाच्या 5 टिप्स सांगणार आहे. येथे आपण तेल 100 ग्रॅम इतकंच घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल जास्तसुद्धा आपण घ्यायचं नाही आणि जास्त गरमसुद्धा करायचं नाही. सुरुवातीला आपण छोटे छोटे असे पकोडे सोडून घ्यायचे आहेत जेणेकरून ती अर्धी तेलात बुडली न पाहिजेत. त्यातून जे छोटे छोटे बॉल्स तयार होतात त्यामध्ये आतपर्यंत कढी मुरली जाते. आणि कढी फोडणीला देताना सुद्धा सुरुवातीला आपण त्यात हळद किंवा लाल तिखट टाकणार नाही. कढी फोडणीला टाकून झाल्यानंतर थोड्या वेळाने त्यात अर्धा टेबलस्पून इतकी हळद टाकणार आहे आणि काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे. कढीला उकळी फुटल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहे. या पद्धतीने बघा, भजी तेलात अर्धीच बुडलेली आहेत आणि तेलामध्ये अर्धी भजी बुडलेली नाहीत. अशा पद्धतीने भजी किंवा पकोडे आपण केली तर ती कढीमध्ये छान मुरतात. आता आपण ही पकोडे उलटून पलटून घ्यायची आहेत. आता ही आपली पकोडे तयार झालेली आहेत. मंद आचेवरती ही पकोडे मी तळून घेतलेली आहेत. आता ही सर्व पकोडे मी काढून घेणार आहे. वाटणासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आलं थोडंसं बारीक चिरून घेतलेले आहे. याची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवून घेणार आहे. तेल छान गरम झालेलं आहे. मेथी थोडीशी टाकलेली आहे. राई तडतडली की जिरे टाकणार आहे. जिरे छान खरपूस भाजून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट इथं टाकून मी छान असं भाजून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि बेसन पीठ छान मिक्सरला फिरवून घेतलेलं. आता हे सर्व कढईमध्ये मी ओतलेलं आहे. उकळी येईपर्यंत एकसारखं मी हलवत राहणार आहे. गॅस थोडा मंद आचेवरतीच ठेवलेला आहे. आता येथे अर्धा टेबलस्पून इतकी हळद टाकलेली आहे. रेड मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा टेबलस्पून. हळद आणि मिरची पावडर छान एकसारखं येथे हलवून घेतलेलं आहे. उकळी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत असं छान असं हलवून घेतलेलं आहे. कढीला येथे उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कढीला उकळी आल्यानंतर मीठ टाकल्यामुळं कढी येथे फुटत नाही. आता थोडी थोडी करून यामध्ये मी सर्व पकोडे टाकणार आहे.
थोडी करून यामध्ये मी सर्व पकोडी टाकलेली आहेत. येथे अजून 10 मिनिटं आपण शिजून देणार आहे. थंड झाल्यावर ही कढी दाटसर आणि कलरसुद्धा याला छान येतो. साठी एका छोट्या कढईमध्ये तेल घेतलं. तेल छान गरम झालं. मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर आपण इथे गॅस बंद केलेला आहे. जिरे छान तडतडले की रेड काश्मीरी लाल तिखट टाकलेले आहे. लाल कलरच्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता याला छान असा येथे तडका दिलेला आहे. 10 मिनिटानंतर कढी छान अशी आपली पकोडा कढी तयार आहे.